कारण निंदकाचे घर असावे शेजारी असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, बरोबर आहे ना. आपले काही पाहुणे असतात, आपण शिक्षण घेत असतो, त्यांना त्यांच्या मुलापेक्षा आपली जास्त काळजी असते, है ना. काय करते पोरगं दिवसभर टाळ्या करत बसते, 3 वर्षापासून एमपीएससी करते, मग बरोबर आहे. काय करते मुलगी, दुर्दैवानं आमच्याकडं मुलांच्या तुलनेमध्ये थोडंसं कमी अटेम्प्ट मिळतात. त्याच्या पाठीमागे सामाजिक कारण आहे की आई वडिलांना वाटतं लवकर लग्न झालं पाहिजे, तिथे जाऊन तुम्ही टार्गेट तुमचं करिअर कंटिन्यू करू शकता. वी रेस्पेक्ट यू, आम्ही खूप आदर करतो तुमचा की आज तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करताय. पण जेव्हा जेव्हा ही लोक तुम्हाला असं म्हणतात, कारण या अडचणी आहेत सगळ्या, तुम्ही समजून घ्या. पहिली अडचण असे असते की आपण जेव्हा आमच्या मनामधलं स्वप्न प्रदर्शित करतो तेव्हा त्या स्वप्नावरतीच आघात केला जातो. पहिला आघात तो होतो की तुम्ही करू शकत नाही. त्या पराभवाच्या क्षणाला पकडून सांगितलं पाहिजे की मी करणार, मी निश्चित करणार. का करणार? आता सरांनी सांगितलं की मी माझा विस्कटणारा देश, माझा विस्कटणारा समाज, माझा विस्कटणारा कुटुंब याला माझ्या ओंजळीमध्ये जर सावरू शकत नसेल तर मी माझ्यावरती थुंकून घ्यावं.